अनेक वेळा आपण कन्फ्यूज असतो की कोणत्या सिच्युएशनला कोणती लेन्स यूज करायला हवी। त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। तुम्ही कोणती लेन्स कोणत्या सिच्युएशनसाठी आयडियल आहे हे ठरवू शकता। फर्स्ट लेन्स आहे 35mm लेन्स। 35mm लेन्सचं विजन हे आपल्या ह्यूमन आईज सारखं असतं। सब्जेक्ट जास्त मोठा दिसतो आणि सब्जेक्टच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे हे जास्तीत जास्त बॅकग्राऊंड कव्हर करायला आपल्याला मदत होते। ती आयडियल आहे स्ट्रीट फोटोग्राफीसाठी। तुम्ही यावर एन्व्हायरमेंटल पोर्ट्रेट शूट करू शकता आणि डॉक्युमेंटरी टाइपचं जे फोटोग्राफी आहे ही मोस्टली 35mm लेन्सचा वापर करून केलं जातं। दुसरी लेन्स ही 50mm लेन्स आहे। 50mm लेन्स मध्ये तुम्ही पोर्ट्रेट शूट करू शकता। यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची बोके मिळणार आहे। फुल लेंथ पोर्ट्रेट एव्हरीडे फोटोग्राफी करू शकता। लो लाईट सिच्युएशन मध्ये 50mm लेन्स ही तुम्हाला खूप युजफुल ठरू शकते। तिसरी लेन्स आहे 85mm लेन्स। 85mm लेन्स ही मोस्ट ऑफ द फोटोग्राफरची फेवरेट लेन्स आहे। या लेन्सच्या मदतीने तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे बोके बॅकग्राऊंड मध्ये मिळतात। या लेन्सच्या मदतीने तुम्ही पोर्ट्रेट फोटोग्राफी, स्टुडिओ फोटोग्राफी तसेच इव्हेंट मध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता। नेक्स्ट लेन्स आहे 100mm। 100mm ही मायक्रो लेन्स सुद्धा आहे। त्यामुळे ही लेन्स डिटेल पोर्ट्रेट शॉट घेण्यासाठी, त्यानंतर ज्वेलरी शूट, फॅशन शूट, प्रोडक्ट फोटोग्राफी मध्ये सुद्धा ही लेन्स खूप कामाला येते। पुढची लेन्स आहे 70-100 टेलिफोटो झूम लेन्स कॅटेगरी मधली लेन्स आहे। ही लेन्स तुम्हाला स्पोर्ट्स फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तसेच इव्हेंट फोटोग्राफी मध्ये खूप महत्त्वाची ठरते। तुम्ही सुद्धा या सर्व लेन्सेसचा वापर एकदा करून पहा आणि कोणती लेन्स कोणत्या सिच्युएशनला तुम्हाला आयडियल वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच आणखी टिप्स साठी फॉलो करायला विसरू नका।